करताय असं म्हणू नका. हल्ली काय माहीत असेल काय नाही काही सांगता येत नाही. अहो माझ्या घरी पूजा होती, मी मुलीला तामण आणायला सांगितलं, ती घमेलं घेऊन आली. मराठी काय होणार आहे म्हणजे त्या दादरला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी पोएमचा पोएट्रीचा तास होता. तर त्या याच्यामध्ये पारंब्या शब्द आला. तर पारंब्या आता इकडे एक बिल्डिंग इकडे एक बिल्डिंग, तर मुलीला देखील काय माहिती. तर तिनं त्या मॅडमला विचारलं, मॅडम व्हॉट इज दिस पारंब्या. पण हल्लीच्या मॅडम पण हुशार असतात, त्यांनी लगेच ते नूडल्स असतात ना ते शिजवल्यावर त्याच्या पारंब्या. आता सगळा हा प्रकार आहे. सगळीकडे ज्ञान इतकं उठू जाते. म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपवरनं टीव्हीला तर केवढ्या चॅनेल आहेत. आणि टीव्हीत बघा आता तुम्ही, आता ही साधारण जेवायची वेळ असते ना 1-1:30 वाजता. आता आपण सगळे रिटायर माणसं, तुम्ही नाही, आपण इथे जमलेले सगळे, समोरचे श्रोते सगळे रिटायर झालेलेच असतात. तो वेळ घालवायला नाही, तो वेळ घालवायचा काय का परत काय माणूस लग्न का करतो, वेळ घालवायचा परत तो डोकं फिरवलं असतं. तुम्हाला सांगतो असं सगळं वेळ घालवण्यासाठी सगळं चाललेलं आहे. तुम्हाला सांगतो कवी म्हटल्यानंतर कसं पानव पाणी शुभ शकुनांच्या कोमलवल्या रेषा, काय पाडगावकरांना सुचलंय खरं. मी आयुष्यभर 50 वर्ष पानं खाल्ली, पण मला कधी हिरव्या पानात काही चावळ चालते मानवरांना सुचलंय. किंवा असं सगळीच मंडळी असलं काही मला तुम्हाला सांगतो. खरंच कवी म्हणजे कसं हळुवार, तर हळुवार शब्दाचा अर्थ मला हळू केलेला वार असतो. म्हणजे तुझ्या गळा माझ्या गळा डुंफू मोत्यांच्या माळा. आता असं ते तुझा गळा धरू का माझा गळा धरू, खरंच असे दिवस आले. तो गेल्या वर्षी आमच्या इथं संक्रांतीला तिळगुळ देताना मारामारी झाली. एका गटाचे लोक दुसऱ्या गटाला तिळगुळ द्यायला लागले. तिळगुळ घ्या गोड बोला, तर म्हणे तिळगुळ ठेवायचा चालू पडायचं गोड बोला कोणाला शिकवता. असं अमृत मुलीवर माणसं येतात. तुम्हाला सांगतो असं खरंच तुम्ही सोडवायला गेले ना तर दोघं मिळून तुम्हाला धोपटतात. म्हणून कुणाच्या मधी नाही. असला सगळा हा प्रकार आहे. म्हणजे कविता म्हणजे कसं चंद्र चांदणं सगळे खरंच. अहो कवी म्हणजे कसं, आमचे कवी इतके नाजूक, तुम्हाला सांगतो चांदण्यात टोपी घालून बसतात. चंद्रकिरणांचा ताप सहन होत नाही, इतकं नाजूक कवी. आमचा एक कवी तर तुम्हाला सांगतो ते टोस्टरमध्ये ब्रेडचे स्लाइस टाकतो ना आपण, तर ते असं एकदम गरम होऊन खडक्कन वर येतात. तर तो जो काळा झालेला भाग आहे ना त्याला तो पहिल्यांदा बर्नॉल लावायचा. त्याला ते सहन नाही व्हायचं. तो कवी म्हणजे हळुवारच तुम्हाला सांगतो. म्हणजे इतकं ते पारिजातकाचं फूल डोक्यावर पडलं ना तर त्यानं टेंगूळ आला. तर असा सगळा हा प्रकार म्हणजे प्रेयसी वगैरे. तुमचा प्रेमविवाह झाला का नाही? नाही, मी प्रेमविवाह म्हणजे नाही म्हटलं, माझा द्वेषविवाह झाला. असं काय असतं काय विवाह, प्रेमविवाह आणि काय मत्सर विवाह असं काय 2 प्रकार असतात. तर नाही साधा अरेंज मॅरेज वगैरे असं. मी अतिशय सुसंस्कृत मुलगा आहे तुम्हाला म्हणजे अगदी. पण आत्ता लंडनला गेलेल्या 2 ओळी तुम्हाला ऐकवतो. तुम्हाला सांगतो की म्हणजे पतिव्रतेचं उदाहरण दुसरं कुठलंही नाही या जगामध्ये. तुम्हाला सांग, प्रेयसी निर्घृण मज सोडू न जाता, प्रेयसी निर्घृण मज सोडू न जात, थोपटत बायको म्हणाली मी आहे ना म्हणून. गुवांनी प्रवचनात या 2 वेळी परवा सांगितले. आता तुम्हाला सांगतो असं इतकं ते असं काय 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 सुचत राहतं. तर चंद्र चांदण्या, अहो प्रेयसी आमच्या कवितेत बोंबलायला बायको येणं मुश्किल, तर प्रेयसी कुठून येणार. दुष्काळी प्रदेशावर बांधदेश सगळा. तर पण सूर्याला मी एकदा विचारलं, म्हटलं कसं काय चाललंय, तर म्हणाला दिवस ढकलतोय. सूर्यासारखा सूर्य दिवस ढकलतोय म्हणायची पाळी आली होती मला सांगतो. पण सूर्याकडून मी एक गोष्ट शिकलो, अंधार पडायच्या आत घरी परत जायचं. अवघड आहे फार. परवा 31 डिसेंबरला आमच्या इथं पार्टी होती, 20 लोकांची पार्टी, 40 व्हॉलंटियर नेमावे लागले. एक हिकंड धरायला एक हिकंड धरायला. अहो ते धरायला जाणारे पडतात हो तुम्हाला. धरायला जाणारे पडले हो तुम्हाला सांगतो. वासामुळे पडले ते.
जसं उत्तर रात्र येत जाते तसतसा संकुचित भाव निघून जातो. हे विश्वची माझी घर. बंगल्याला आपण कुठं राहतो तेच कळत नाही. आता सगळा भाग आहे. काय तुम्हाला सांगायचं येते म्हणजे इतका सगळा या सगळ्या अशा वातावरणातून जाणारा असा मी कवी आहे. तुम्हाला सांगतो की मी असं काय काय बोलतो ना. माझी मोठी मुलगी मला म्हणाली, म्हणजे मी एकदा एका मुलीला विचारलं, म्हटलं काय ग एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय. तर ती उठून उभी राहिली आणि म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात. मुलांनाच आश्चर्य वाटतं आपले आई बाबा कसं काय एवढे वर्ष एकत्र राहिले. खरं मुलं फ्रीडम एवढं आलंय. मुलं बा आई वडिलांना विचारतात बाबा तुमचं काय अफेअर नव्हतं का. इतकं मोकळेपणा आलाय समाजात. तेव्हा सांगतो आता हे मी असं बोलतो ना तर माझी मोठी मुलगी म्हणली बाबा तुम्हाला वृद्धाश्रमात पण हाकलून देतील. मॅनेजमेंट केलं हो मुलीनं. काय म्हणजे काय सदिच्छा बघा. म्हणजे तिथं तरी सुखाने राहाल. तिथं ठेवणार हे नक्कीच पण तिथनं देखील बाहेर काढते. धाकटी मुलगी त्याच्या पुढची ती म्हणते अशोक नायगावकर अमुचे फादर